अबू आझमी, प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर या तिघांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातलं वातावरण आता ढवळून निघालंय। क्रूरकर्म औरंगजेबाची स्तुती केल्याप्रकरणी अबू आझमींवर निलंबनाची कारवाई झाली, तर विधिमंडळात विरोधकांनी कोरटकर आणि सोलापूरकरवरून सरकारला जाब विचारलाय। त्यावर पंडित नेहरू आणि जितेंद्र आव्हाड यांचं उदाहरण देत मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय। पाहूया आज नेमकं काय घडलं याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। क्रूरकर्म औरंगजेबाच्या प्रेमाचं भरतं काहींना आजही अधूनमधून येत राहतं। तसं ते समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींना आलं आणि त्याचे पडसाद राज्यातच नाही तर देशभरात उमटले। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के ज़माने में भारतवर्ष की सरहद जो है वो अफ़गानिस्तान और बर्मा तक थी। हमारे यहाँ हम भारतवर्ष सोने की चिड़िया कहा जाता था। औरंगजेबाचे गोडवे अबू आझमींना नाही म्हटलं तरी महागातच पडले। त्यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत निलंबन करण्यात आलंय। अबू आझमींच्या निलंबनाच्या निमित्तानं महापुरुषांच्या अपमानावरून सभागृहात जोरदार खडाजंगी रंगली। शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकरवर कारवाई कधी असा सवाल सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आला। पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिवरायांबद्दल केलेल्या लिखाणावर बोट ठेवत फडणवीसांनी विरोधकांवर पलटवार केला। जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत? आहे का हिम्मत? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील पंडित नेहरू यांच्या ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथाच्या 1934च्या आवृत्तीत काय लिहिलं होतं पाहूया। आपल्या शत्रूंचा बिमोड करण्यासाठी शिवराय कोणत्याही भल्याबुरा मार्गाचा अवलंब करायला तयार असत। विजापूरद्वारे पाठवण्यात आलेल्या सेनापती अफजल खानाला कपटाने मारलं, त्यामुळे आमच्या नजरेत प्रतिमा खालावली आहे। नेहरूंप्रमाणेच फडणवीसांनी जितेंद्र आव्हाडांची भूतकाळातली वक्तव्य उकरून काढली। कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत? त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्ड होत। त्याच्यातही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका। नाही केला तुम्ही, नाही केला। जितेंद्र आव्हाडांनी नेमकी काय वक्तव्य केली होती ते देखील पहा। शिवाजी महाराज होते 4, 4.5, 5 फुटाचे, अक्षय कुमार 6, 6.25 फुटाचा। अरे काय त्याचा संबंध येतो का? तावडे विधानसभेत म्हणाले, जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातनं काढणार। म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अरे समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, आणि त्याच्यातनं ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना। ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते, ही बातमी औरंगजेबाला दिली कोणी? इथेच तर खरा इतिहास आहे। त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं, बाजूला विष्णूचं मंदिर आहे। अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचंय ते, त्याने विष्णूचं मंदिरही तोडलं। औरंग्यावर स्तुतीसुमनं उधळणारे अबू आझमी अजूनही आपल्याकडून महापुरुषांचा अपमान झाला नाही असं म्हणतायत। तसंच या प्रकरणानंतर जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। जैसे गालियां दे रहे हैं लोग, टेलीफोन पर गालियां दे रहे हैं, मैं टेलीफोन नहीं उठा पा रहा हूं। जितने ऐसे नंबर आ रहे हैं जिसके नाम नहीं है, कितने हजारों फोन आ रहे हैं और गाली दे रहे हैं इसको, ये क्या मतलब है? मैंने कोई ऐसी बात तो नहीं कही जो देश के खिलाफ हो। नहीं, मैं कभी नहीं बोले। मैंने एक लफ्ज आज तक किसी महापुरुषों के खिलाफ आज तक नहीं बोला। एवं मैंने यह असेंबली में बात किया है, मैंने मुख्यमंत्री से मिलकर पर्सनल बात किया कि साहब जो भी महापुरुषों के खिलाफ एक लफ्ज बोलता है ऐसे लोगों को 10 साल की सजा होना चाहिए। मैं कैसे बोल सकता हूँ उनके खिलाफ? ऐसा है नहीं, ऐसा है कि मैं उस वक्त जिंदा नहीं था, मैंने अपनी आंखों से तो देखा नहीं है। मैं तो वही बोलूंगा जो हिस्ट्री में लिखा हुआ है, मैंने वही बोला है, मेरा अपना कुछ सोचना नहीं है।
अबू आझमींचं निलंबन झाल्यानंतरही त्यांच्या विरोधातली धार काही कमी झालेली नाही. कोणी त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली तर कोणी पाकिस्तानला धाडण्याचा सल्ला दिला. कोणी जरी असला आणि त्यांनी जर का आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जी आमची महाराष्ट्राची दैवत आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर तो कोणी असला तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झालीच पाहिजे, ही सगळ्यांची मागणीच आहे. त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी, तासासाठी, दिवसासाठी केलंय कल्पना नाही मला नाही, पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे. निलंबन तर कायमचं केलं पाहिजे. निलंबन हा विषय फार कमी आहे. सगळ्या जणांनी एकमुखी मागणी केलेली आहे की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्या अबू आझमीला ह्याच्यापेक्षा जास्त शिक्षा मिळालीच पाहिजे, कारण का हे फार म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या आणि आमच्या देवताचा अपमान केलेला आहे. उनका आमदार की रद्द होना, उनको आमदार का पगार नहीं मिलना, जो कुछ फैसिलिटीज आमदार को, ऐसे लोक प्रतिनिधि हम लोग को महाराष्ट्र में जरूरत नहीं है. आमची सरकारला अजून एक विनंती आहे, ज्या पद्धतीने औरंगजेबचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाही त्याच पद्धतीने जे संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे. अबू आझमींनी औरंगजेबाची स्तुती केल्याचे पडसाद देशपातळीवर उमटले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिखट शब्दात टीका केली. ये समाजवादी पार्टी का नेता, आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे. छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो, क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांनी क्रूरकर्म औरंगजेबाला थेट अंगावर घेतला. हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वोच्च बलिदानानंतरही तब्बल 18 वर्ष याच दक्षिणेच्या पठारावर, याच सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात त्याला झुंजवलं आणि अखेर याच मातीत गाडलं. अशा क्रूर शासकाला क्लीन चिट देत आपल्या स्वार्थी राजकारणासाठी वापरणं बंद झालं नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त ABP माझावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.